जशी बाजारात मिळते ना तशी झाली ही बर्फी। बाजारातली आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी, आता आंब्याचा सीझन चालू आहे, तुम्ही अशी बर्फी घरच्या घरी करून खावा, आरोग्यासाठी चांगली। कशी वाटली ही आंबा बर्फी तुम्हाला? तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा। 2 आंब्याचा गर काढून मिक्सरला बारीक करून घेतलंय। ही मिल्क पावडर आहे। अर्धी वाटी साखर घेतली, कारण आंबा लय गोड आहे म्हणून अर्धीच वाटी साखर घेतली। ही थोडंसं खोबरं आहे, ही खिसून घेतले। 4 चमचे तूप आहे। बदाम आणि पिस्ता ही मी कापून घेतलाय। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण करणार आहे आंबा बर्फी। चमच्याभर तूप टाकते। हे आंब्याचं गर बारीक केलेलं ते पण टाकून घेते। बारीक गॅसवरच हे असं परतून घ्यायचं आहे सारखं सारखं। आपण आता आंबा बर्फी करणार आहे। ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळल आंबा बर्फी कशी करायची। सारखं सारखं असं ढवळून घ्यायचं ह्याला बारीक गॅसवर। सारखा असा हात चालू ठेवायचा। थोड्या वेळ नुसतंच असं साखर न टाकता असंच आपण हलवून घेऊया ह्याला। साखर टाकून घेते। सारखं हलवायचं नाही तर अंगावर उडून येते बघा, काळजी घ्या, पडतंय खाली, चिटकत आहे म्हणून बी असं सारखं फिरवायचं, आणि फिरवायचं बंद केलं तर अंगावर उडून येते, त्यासाठी बी काळजी घ्यायची। हो का, असं आतनं बुडबुडे येते त्या आणि थेट अंगावर येते त्या, हो का, म्हणूनसाठी असं सारखं ढवळलं का नाही अंगावर येत नाही, तेवढी काळजी घ्यायची बघा। साखर टाकली आहे, आता भरपूर पातळ होणार आहे ही। परत ह्याला अजून आपण असंच घट करायचं, आटवायचं। गॅस बारीकच ठेवायचा, मोठा करायचा नाही गॅस, कारण मोठा केला तर खाली कढईला चिटकलं जातं। हात बंद ठेवायचा नाही, हात बंद ठेवलं का आतनं बुडबुडे येऊन अंगावर येते, उडून पळते। ही मिल्क पावडर आहे, थोडी टाकते आता, निम्मी निम्मी परत टाकते। ही थोडी परत टाकते। ह्याच्या गुटळ्या अशा मोडून घ्यायच्या। उलटण्यानं जर गुटळ्या मोडत नसल्या तर ह्यानं मॅशरनं करायचं, अशा पाक मोडून घ्यायच्या। असं केलं तर बी एक गुटळी राहत नाही। ही खोबरं आहे, थोडं टाकून घेते, त्याला बी ह्यानंच फिरवते असं, म्हणजे गुटळ्या होत नाही त्या। सगळ्या अशा ह्यातल्या गुटळ्या मी मोडून घेते अशा। तुम्हाला जर असं वाटतंय गुटळ्या ह्यात होते त्या, हे अशा गुटळ्या दिसते त्या, तुम्हाला जर ही गुटळ्या न गायत्या तर तुम्ही आंबा बारीक करतानाच त्याच्यामध्ये सुद्धा मिल्क पावडर टाकून बारीक करा तरी सुद्धा चालेल। राहिलेली मिल्क पावडर अर्धी वाटी आता टाकून घेते। असं सगळं गुटळ्या मोडून घेते चांगलं, असं गर 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 फिरवायचं, गुटळ्या होत नाही ते। किती पातळ होतं हो का, मिल्क पावडर टाकली आता घट्टपणा यायला लागला आहे। सारखं असं हलवायचं जर बरं का, खाली करपल्या जातं, म्हणून काळजी घ्यायची एवढीच। लय अशा उतावळ्या कढईत करायचं नाही, ह्याच्यामुळं ह्या कढईमुळं अंगावर उडून येत नाही। खोलगटच भांडं घ्यायचं आंबा बर्फी करताना, कारण ती पातळ होते ना, त्यामुळं अंगावर येते, त्याची जोरात चटके बसते चांगले। त्यामुळं आंबा बर्फी कधीही करताना काळजी घ्या। आता चांगलं घट होस तर मी असंच ह्याला फिरवत राहते। थोडंसं असं घट होत आलं की नाही, 1 चमचा तूप टाकून घ्यायचं। हो का, 1 चमचा तूप आहे, टाकून घेते। ह्या स्टेपला आल्यावर थोडंसं तूप टाकायचंच, कारण चिटकत नाही खाली। हो का, ही एवढं असं घट झालंय, पण अजून झालेलं नाही, अजून एक 5-7 मिनटं लागतील। असं त्याला सारखं मी ह्याला गर 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 घोटून घेते आता। हे थोडंसं दावते तुम्हाला,
पोळतं. हो का आता गोळी व्हायला लागली आहे, म्हणजे बर्फीसाठी सारण आपलं तयार होत आलं. हो का गोळी झाली, असं वळकायचं. आता गॅस बंद करते. आता ताटाला तूप ती लावून घेऊया, मग ताटात पसरूया. पेपरला तूप लावून घेते, सगळं ह्यात टाकते. असं ह्या वाटीला तूप लावलंय मी, ह्या वाटीनं सगळं पसरवते मिश्रण. पातळ पसरवायचं नाही, दाटच ठेवायचं. माझ्याकडं काय ट्रे नव्हता, मी असं ताटालाच पेपर लावून ह्यात मी बर्फीसाठी सारण ओतून गोल आकाराचं मी तयार केलं आहे. हे बदाम पिस्ता ह्याच्यावरून टाकून घेते. असं हे टाकायचं कारण म्हणजे आपलीसुद्धा बर्फी बाजारातल्या बर्फीसारखी दिसली पाहिजे. बाजारातसुद्धा अशीच असते. हलक्या हलक्या हाताने ह्या वाटीनं असं ह्याच्यावर थोडंसं असं दाबून घेते. आता ही बर्फी फ्रीजमध्ये ना ठेवता असंच मी बाजूलाच 2-4 तास ठेवून घेते. आता 4 तासानंच ह्याला बघूया आपण. गार झाले थोडं, ह्याला नुसतं चिरा पाडून घेते. परत लई झालं तर चिरा पाडायचं नाही, ते म्हणून नुसते चिरा पाडून घेते. हे उलतण्याला मी थोडंसं तूप लावलं आहे. तूप लावूनच कट करायचं, म्हणजे चिटकत नाही. नुसतं चिरा पाडून घेतल्या त्या असंच ठेवते. उद्या सकाळी बघूया, अजून ही वळलेलं आहे. रात्री करायलाच मला उशीर झाला होता. ही बर्फी रात्री 9 वाजलेल्या. रात्री ह्याला चिरा पाडून घेतल्या होत्या. आता पूर्ण कट करून घेऊया, कारण रात्री वल्ली होती. हो का आता पूर्ण हडकली बर्फी. चांगली कट करून घेते. ह्याचा कागद आहे का नाही, कागद काढून घेते. तुम्ही म्हणसाल कागद काम म्हणले, खरं मी ही कागदच आहे. माझ्याकडे तसला पेपर नव्हता, बटर पेपर नव्हता. मी कागदच लावलेला ह्याला. ही कागदच आहे, कागदच लावलेला. कट करून घेते. असं कापून घेते. जशी बाजारात मिळते ना तशी झाली ही बर्फी. तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी बाजारातली सारखी बर्फी घरच्या घरी करून खावा. दिसायला किती छान दिसते बघा, खायला पण तेवढीच छान लागते. अशी एवढी मस्त, बघितलं तरच लगेच माणसाला वाटतं की बाबा खावंच आपण. अशी झाली बघा ही बर्फी. कशी वाटली ही आंबा बर्फी तुम्हाला? तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. कशी बर्फी झाली कमेंटमधनं सांगा. बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे टाकला का मी व्हिडिओ तुम्हालाच येतं आहे. आंब्यापासून आपण बरेच पदार्थ केलेत, पण तुम्ही पण बर्फी केली नसली तर टाईम ना घालवता पटदिशी तुम्ही पण बर्फी करून बघा आणि खाल्ल्यावर सांगा कशी झाली कमेंटमधनं. झटपट अशी होणारी, त्याला काही टाईम. ही बर्फी का मी ही आंब्याचा गर कढईत टाकल्यापासून फक्त ही 15 मिनटं लागली ही बर्फी व्हायला. मला 15 मिनटातच होती, लय उशीर लागत नाही. म्हणून म्हणते एक वेळेस नक्कीच करून बघा तुम्ही पण. ही बर्फी बघितली तर तुम्हाला पण वाटते का नाही खावावं अशी, म्हणून म्हणते तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. बाजारातली आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी, आता आंब्याचा सीझन चालू आहे, तुम्ही अशी बर्फी घरच्या घरी करून खावा. आरोग्यासाठी चांगली. बारक्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडतो आंबा, आणि आंब्याचं सगळं पदार्थ आवडतात. ही बर्फीसुद्धा
सगळ्यांना आवडेल, बारक्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत. माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.